रोज सकाळी उठल्यावरती माझी बॉडी इतकी पेन करते की जसं काही मी रात्रभर कामाला जाऊन आली आहे. हाय हॅलो नमस्कार, पायलच्या मिनी ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आता माझा 5वा महिना संपत आलाय प्रेग्नन्सीचा आणि खरं सांगायचं म्हणलं तर हे दिवस खरंच रोलर कोस्टर सारखे असतात. कधी कधी फुल एनर्जी असते तर कधी कधी अचानक बॉडी जडजड वाटायला लागते आणि गेल्या काही दिवसापासून मला बॅक पेन आणि रात्रीची नीट झोप सुद्धा लागत नाहीये. त्याच्यामुळे होतीये माझे खूप जास्त चिडचिड. म्हणूनच मी ठरवलंय की दिवसभर थोडं थोडं चाललं पाहिजे आणि काही ना काही काम केलं पाहिजे. त्याच्यामुळे ब्लड सर्क्युलेशन आपलं इम्प्रूव्ह होईल आणि लेफ्ट साईडला झोपलं की बॅक पेनचा त्रास सुद्धा कमी होईल आणि त्याचा बेबीला सुद्धा फायदा आहे. आणि भरपूर पाणी प्यायचं म्हणजे कसं डिहायड्रेशन होणार नाही आपल्याला. दुपारची सगळी माझी कामं आवरून घेतली आणि त्याच्यानंतर मी केलं जेवण. जेवणामध्ये मी आता काकडी सुद्धा ॲड केली आहे. त्याच्यानंतर मेडिसिन घेतल्या आणि आज मी गेले होते टेरेसवरती वॉक करायला आणि वॉक केला. मला उन्हात एवढं छान वाटत होतं म्हणून मी जास्त टाइम स्पेंड केला आणि दुपारी थोडीशी झोपले आणि उठते तर काय किचनमध्ये आले आणि बघितलं माझ्या सासऱ्यांनी ठेवला होता सगळ्यांसाठी चहा. मग काय मस्तपैकी आयता चहा पिला, स्वयंपाकाची तयारी केली आणि त्याच्यानंतर जेवण करून वरती गेले कारण की खूप जास्त दमल्यागत वाटत होतं. वरती आल्यानंतर पहिली सकाळची तयारी केली म्हणजे ड्रायफ्रूट भिजत टाकले आणि नारळ पाणी ठेवलं काढून. आणि तुम्हाला माझे प्रेग्नन्सीचे मिनी ब्लॉग कसे वाटतात मला कमेंट करून सांगा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला अजून काय काय बघायला आवडेल ते सुद्धा सांगा. असा होता माझा आजचा दिवस. बाय.